काय उगवू शकते नाही काही तुम्ही याचं सांगून घ्या कास्तकारांना एवढं महागाचं घेतलं शेवटी त्यांना तिजोरीत ठेवल्यासारखं 7,007 व्हरायटी त्या कंपनीचे प्रतिनिधी मंगळवारी बोलतात समजा ते आले नाही तर आम्ही जिथं सापडून तिथं त्याचे लागले कंपन्यावाल्याशी बोलून कसे तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा केल्यानंतर अशा अनेक कंपन्या आहे ज्यामध्ये बूस्टर आहे, महादेव आहे, इनोवेज आहे आणि 3 ते 4 कंपन्याची बियाण्यांची उगवण क्षमता नसल्याने बोगस बियाणं शेतकऱ्यांच्या माथी मारून या ठिकाणी कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळलेले आहे आणि या अनुषंगानं आज आम्ही तहसील कार्यालयामध्ये सोयाबीन फेकून आणि तहसीलदारांना निवेदन देऊन आक्रमक आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। कंपनीच्या प्रतिनिधींना आम्ही ठोकल्याशिवाय राहणार नाही। पेरणीचे दिवस निघून गेलेले आहे आणि म्हणून ज्या शेतकऱ्यांचे बियाणे पेरणी करूनही उगवले नाही त्यांची तातडीनं नुकसान भरपाई आणि त्यांना बियाणं 2 दिवसात उपलब्ध करून देण्याची चेतावणी कृषी विभागाला तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं दिलेली आहे। यावर सकारात्मक तोडगा न निघाल्यास मंगळवारी तहसील कार्यालयामध्ये कृषी सेवा केंद्राचे प्रतिनिधी, कंपनीचे प्रतिनिधी, सर्व शेतकरी आणि तालुका काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी कंपनीच्या प्रतिनिधींना दणके दिल्याशिवाय, सोटे दिल्याशिवाय राहणार नाही। हा आमचा एक आक्रमक पवित्रा होता। याच्यापेक्षा आक्रमक पवित्र्याला कृषी विभागानं आणि या सरकारनं, सत्ताधाऱ्यांनी तयार राहावं अशी सूचना किंवा असा इशारा आम्ही आंदोलनातून देत आहोत। 1 जुलैला पेरणी केली, 2 बियाणे सोबत पेरली, अंकुरचे अग्रेसर आणि बूस्टरचे हुतुतू, परंतु पाऊस सारखाच पडला, पेरणीची वेळ सारखी, जमिनीचा मजदूर सारखाच, परंतु अंकुरचे अग्रेसर निघाले परंतु बूस्टरचे हुतुतू 0 निघाले। त्याच्यात गुणवत्ता कुठल्याच प्रकारची नाही। मी एक अपंग शेतकरी आहे, मी कुठून तरी पैसे उभे करून पहिले सुरुवातीला शेती उभी केली, आता माझ्यावर जणू उपाशी मरण्याची आणि शेती न करण्याची वेळ आली आहे। या गोष्टीचा जर गव्हर्नमेंटनं विचार न करता आम्हाला कुठल्याच प्रकारचं जर बियाणं उपलब्ध करून दिले नाही तर आम्ही पुढचा पवित्रा कोणता घेईल हे सांगू शकत नाही। कारण का ऐन यावर्षी पेरणीची वेळ चुकलेली आहे। मृग नक्षत्र खाली गेलं, अर्धाळ नक्षत्र खाली गेलं, आता आम्हाला मृग नक्षत्रात पेरणी करावं लागेल। त्याच्यातून आम्हाला उत्पन्न काय मिळेल, आमचा उदरनिर्वाह कसा होईल, कुटुंब कोण्या पद्धतीनं जगवल्या जाईल याचा विचार गव्हर्नमेंट कुठल्याच प्रकारचा करत नाही। तिवसा तालुक्याला विम्याचे पैसेसुद्धा दिले नाही। आता बियाणे हे निकृष्ट दर्जाचे उपलब्ध करून आमच्या माथी मारले, त्याच्यापासून आम्हाला 1 पैशाची काही निर्मिती झाली नाही।